गुड मॉर्निंग फ्रेंड्स. सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आज नवीन वर्षाचा पहिला ट्रेड आपण निफ्टी 50 मध्ये घेणार आहोत. मार्केट कॅप अप ओपन होल्ड करत आहे वरच्या साईडला. आपला सेटअप इथं बनलेला आहे 9:40 या कॅन्डलला. या कॅन्डलचा लो क्रॉस झाला तर मी शॉर्ट एंट्री करणार. पण एक अट त्यावर की जर याचा व्हॅल्यूम जर 4.13 पेक्षा प्लस असेल तरच मी शॉर्ट एंट्री करणार. आणि प्लस ती कॅन्डल ह्या 10 SMA च्या खाली क्रॉस होऊन क्लोज पण झाली पाहिजे. वेट करू. या कॅन्डलचा लो इम्पॉर्टंट आहे. लो प्लस व्हॅल्यूम पण पाहिजे त्या कॅन्डलमध्ये. हे सर ह्या कॅन्डलचा हाय असेल. डेचा हाय आहे 30+ पॉईंट आहे, 32 पॉईंट आहे. हा जर ठेवला तर 25 इंडेक्समध्ये असेल. डेल्टा 0.5 असेल. आयटम घेतला तरी 0.6 असेल. म्हणजे इंडेक्समध्ये 20 रुपयाचा एसएल बसेल, 20 ते 15 रुपये. फिफ्टीन मिनिट कॅन्डल बघा. ही लेवल आहे कालचा हाय, तिथून रिजेक्शन घेऊन येते. मे बी फॉल करेल. वेट करूया. कॅन्डलमध्ये व्हॅल्यूम कमी आहे, 2 मिनिट बाकी आहेत. बघूया. 1.80 मिलियन आहे. मला 4.13 पेक्षा जास्त पाहिजे व्हॅल्यूम, तरच मी एंट्री करणार. या कॅन्डलचा लो 26,163 आहे आणि या कॅन्डलने तो लो ब्रेक केला आहे. फक्त व्हॅल्यूम नाही आहे. जर व्हॅल्यूम 4.13 प्लस असेल तर मी शॉर्ट एंट्री करणार आणि याचे लेवल असेल. वेट करूया. सेम केले पुढे बघूया काय बघू शकता. ही झाली काल. याच्यामध्ये कमी एंट्री केला होता 10:35. एंट्री केल्यानंतर एका जागी काही डेट झाला काही कंप्लीट बघू शकता. कंप्लीट मार्केट सेम केले. पुढे बघूया काय झालं नाही. वेगवेगळे चान्सेस वे आहे. पुढे न्यू इयरमध्ये बँक दिसते. वेट करूया. प्रोजेक्शन तिथे शॉर्ट आहे. आता आहे मार्केट दिसून आहे. वेट करूया. ओके. व्हॅल्यूम खूपच कमी आहे कॅन्डलचा, त्यामुळे शॉर्ट एंट्री कॅन्डल नाही. एंट्री कॅन्सल आहे. नेक्स्ट कॅन्डल जर व्हॅल्यू कमी असेल मे बी 4 मिनिट कमी आहे. ओके. G42 349 20 सेकंड आहेत. वेट करूया. ओके. स्टीम शॉर्ट आहे. इथे मार्केटमध्ये व्हॅल्यू वाढत आहे. कॅन्डल ऑप्शन क्लोज झाले दोन्ही आणि दोन्ही हात 10 EMA आहे. 3 EMA च्या वर क्लोज झालेले आहेत. आता या कॅन्डलचा लो इम्पॉर्टंट. याचा लोएस्ट व्हॅल्यू आहे 3.83 मिलियन. नेक्स्ट कॅन्डल क्लोज बिलो दिस लेवल. आय एम गोइंग टू शॉर्ट. स्टील मार्केट इज गोइंग अप साइड. ऍक्च्युअली मार्केटला हा जो आहे 26,200 प्लस हा रेजिस्टन्स आहे. आपण मागच्या 2 वीक बघितला होता. हा जो हाय आहे तो खूप वेळ मेंटेन केलेला आहे मार्केटने. हा बघू शकता मार्केटमध्ये 24 डिसेंबरला इथून मार्केट रिजेक्शन घेतलेलं आहे आणि आज परत त्याच लेवलपर्यंत येऊन पोहोचत आहे. बघा मार्केट रिजेक्शन का ब्रेकआउट कन्फर्म करते. बघूया. व्हॅल्यूनुसारच ब्रेकआउट असेल तर एंट्री आणि शॉर्ट पण मी याच्या खाली शॉर्ट करण्यासाठी तयार आहे व्हॅल्यूनुसार. वेट करूया लेवलची. या लेवलच्या खाली शॉर्ट करणार. तोपर्यंत माझं लॉंगचं काही इथे अजून इंडिकेशन दिसत नाही. सपोज ही कॅन्डल या लेवलच्या खाली क्लोज झाली नियर बाय इथं वगैरे आणि त्याचा व्हॅल्यूम 3.83 पेक्षा जर कमी असेल तर मे बी लॉंगचा. स्टील नाव ओनली शॉर्ट साईड.
बघू शकता मित्रांनो, ही लेवल याच्यावर क्रॉसिंग करून क्लोजिंग झाली तर बेस्ट आहे. पण मार्केट याचा हाय तर ब्रेक केला, पण मार्केट फॉलो होत आहे. वेट करूया. सेम याच्यापेक्षा व्हॅल्यूम कमी असेल तर ओके, पण व्हॅल्यूम आता जास्त आहे क्वांटिटीपेक्षा. सो स्टील शॉर्ट साठी मेरी आहे या लेवलच्या खाली 26,160 पेक्षा शकता. वेट करूया. मार्केट पण मध्ये आहे, मार्केट पण मध्ये आहे. एकदम फक्त इंटरेस्ट आहे नाही. इंटरेस्ट कमी आहे. ते आमचे पेपर डिस्कशन Banking, 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 person से निकला, दो स्टार वाला है भाई, जैसे सिंगल कैंडल रेट क्लास की बेस्ट शॉट, और इसी चैनल का या चैनल क्लास उनके मतलब ये है, बस वैल्यू का मैसेज तरह पर मत प्लान दूसरा करूया, अजून 3.5 मिनिट आहेत, बघूया. परफेक्ट या कॅन्डलचं सेटअप आहे. या कॅन्डलच्या खाली कॅन्डल क्लॉज परफेक्ट. वा, व्हेरी गुड. ह्याच फ्लो मध्ये जर या कॅन्डलने याचा लो ब्रेक केला तर मी शॉर्ट एंट्री आत्ताच घेणार. वा, 383. मला 383 पेक्षा जास्त व्हॅल्यूम पाहिजे आणि या मध्ये ऑलमोस्ट 395 म्हणजे 4 मिलियनचा व्हॅल्यूम आलेला आहे. शॉर्ट साठी परफेक्ट आहे. शॉर्टची एंट्री इथे मी करू शकतो, पण जोपर्यंत ब्रेक होणार नाही लेवल तोपर्यंत मी एंट्री करणार नाही. परफेक्ट. थांब. एंट्री झालेली आहे माझ्या मित्रांनो. मी एंट्री केलेली आहे इथे 50-60 ला एंट्री केलेली आहे मी. ओके, परफेक्ट एंट्री झालेली आहे. व्हॅल्यूम नुसार पण एंट्री झालेली आहे. याचं सिंपल आहे. आता ही जी शूटिंग स्टार बनलेला आहे, सॉरी शूटिंग स्टार बनण्यापेक्षा हा डोजी कॅन्डल आहे. याच्यावर माझा एसएल शिफ्ट आहे आणि टार्गेट सिंपल आहे. एकच दोन ठेवूया आपण. ह्या कॅन्डलचा डबल 183च्या डबल. ऑलमोस्ट आपण इथे एंट्री केली. बेस्ट एंट्री झालेली आहे. एसएल फिक्स आहे. एसएल 30 प्लस 35. पहिल्यांदा आपण 1:1 घेऊया, त्यानंतर आपण कॉस्ट टू कॉस्ट एसएल शिफ्ट करणार. ओके, सेलिंगचा प्रेशर बघा जोरदार आहे. 5.94 बेस्ट व्हॅल्यूम आहे आतापर्यंत. पण ह्या झोनच्या जरी क्रॉसिंग झाली असती तर अजून बेस झालं असतं. वेट करूया. कॅन्डल आतापर्यंत सगळ्यात मोठी कॅन्डल आहे 31 पॉईंटची. इथे हलकासा प्रॉफिट लॉस चालू झालेला आहे. ओके, सिस्टमॅटिक दिलेलं आहे. लो व्हॅल्यू परफॉर्म झालेला आहे. प्लस 10% झाली. सॉरी 3 मिनिट आहे झाले. इंटरव्ह्यू लेवल 60 झाले आहे. तुम्ही मला सांगा किती रिपोर्ट शकते म्हणजे रिपोर्ट शकते दिलेलं आहे.
फक्त फक्त करायचं सेट त्या डिफरन्सचा 35 आपला पॉईंट कॅप्चर करायची त्यामुळे आपली दोन आहे आपण कशी करायला शकतो विक्री पेमेंट सेकंड झाले त्यानंतर दिवशी Jadi kita kita mungkin kita habis mungkin kita bisa tambah nih. Ini tetap kita sama nih, cek badan sini, cek sini cek ini kita semua kita bisa kan setiap sih pengen dan kalau kita pasal ini kita ini lagi di sini itu nya. Tapi kita semua pasti tahu ya. Gitu. Ini tinggal bisa apa? Ya bisa lah. Ini tinggal bisa bisa kunyah. So, belum sampai dalam jasa untuk hiji belum main. Dan saat cerita soal mana masuk. Ini kalau sama belum sama saya belum sama. Ada kan saya mau belum dan kita kan ini belum sama saya belum kita belum masuk. Paling berkali kalian tapi kok nah ya nonton. Terus ini belum dong dia so pwede maging skill din neta pero ito foil sinabi mo ito mga dito sa protein sa pero hindi na tayo no pwede na tayo may ado din ito lang no bakit hindi fish tayo sa ano tayo tayo lugar tayo sa pala sa sport plus system tayo na system sa computer kita luar mekin lain tim mekin lain nawal kan lah takut mana itu lebih lain duman mana dan kita itu plus ini ya kita sudah kalau kita tim mekin sih itu lebih sekali dan kita udah tadi kalau tadi tim mekin sih itu lebih sekali oke kita bisa sekali Waiting for you, women. When in case saya tahu ya, lebih sekali.
आता लोएस्ट व्हॅल्यूम ही कॅन्डल आहे 2.88. सो याच्यावरही जरी कॅन्डल सस्टेन झाली, या कॅन्डलच्या वरी सस्टेन झाली, ह्या 10 EMA वरी, तरी ट्रेड क्लोज करायला पाहिजे. वेट बघूया प्राइस ऍक्शन नुसार. तर डाऊन साइडचा ट्रेड आहे. वेट, प्रीमियम मध्ये काही मुवमेंट नाही आहे. आपण बघू शकता 600, 900, 1000 रुपयाचाच प्रॉफिट आहे. 1300, 1100, 1200 प्रॉफिट चालू आहे. काही खास प्रॉफिट नाही आहे. 1200, 1400, 1500 रुपयेपर्यंतच प्रॉफिट आहे. सो प्रॉफिट तर नाही आहे इथं काही. ओके, चांगली मूव झाली आपल्या बाजूने. प्रीमियम मध्ये काहीच हालचाल नाहीये. प्रीमियम मध्ये काहीच मुवमेंट नाहीये. बघूया आता थोडा मुवमेंट झालेला आहे. वेट, वन इज टू वन तर भेटलं तरी बेस्ट आहे. वेट, प्राइस मध्ये काहीच मुवमेंट नाहीये. इंडेक्स चांगला फॉल झाला आहे, पण प्रीमियम मध्ये आपल्याला काहीच बघायला भेटत नाही. प्रीमियम मध्ये काहीच मुवमेंट नाहीये. एवढं इंडेक्स खाली आलाय, पण प्रीमियम मध्ये आपल्याला काहीच प्रॉफिट नाही. बघू शकता, काही प्रॉफिट नाहीये. सो एक असं एक टार्गेट आपला अचीव होतंय. आय थिंक आपण कॉस्ट टू कॉस्ट एसएल शिफ्ट करूया. एकाच एक टार्गेट हिट होणार आहे. वेट, 85, 86 परफेक्ट. मी क्वांटिटी बुक केली. सिंगल लॉट बाकी आहे माझं फक्त आता. सिंगल लॉट बाकी आहे. परफेक्ट. नाव परफेक्ट मूव. परफेक्ट ट्रेड झालेला आहे. बघू शकता टार्गेट अचीव होत आहे. एकाच एक टार्गेट झालेला आहे. मी आता कॉस्ट टू कॉस्ट एसएल शिफ्ट करणार आहे. मे बी लेवल नाव दिस लेवल.
ऑप्शन बघूया आपण. ऑप्शनचा चार्टच आपण पाहिला नाही, पूर्ण प्राइस पाहिले पण ऑप्शनचा चार्ट नाही पाहिला. आपण 150 आपण पुढे घेतलेला आहे, बघू शकता. परफेक्ट आपल्या आपण एंट्री केल्यानंतर परफेक्ट 88 पॉइंट झालेला आहे. माझा सिंगल लॉट सध्या होल्ड आहे आणि एका मार्केट झालेला आहे. आपण एका 2 साठी आता ट्राय करूया. आपला SL 35 पॉइंट होता, 30 प्लस होता, पण इथपर्यंत होल्ड करूया, इथपर्यंत. ओके, इथे लावूया आपण एक अलार्म सिस्टीम 26,103. ओके, अलर्ट. सिंपल लॉजिक वर ट्रेड आहे. इथून जरी आता रिव्हर्स मार्केट गेलं, ह्या झोनच्या खाली अजून आलेलं नाहीये. हे कालचा फुल बॅक आहे छोटासा, याच्या अजून खाली आलं नाही. प्रीमियम आता बघू शकता तुम्ही 90-91 परफेक्ट प्रीमियम. आपली क्वांटिटी ह्याला 77 ला बाय केली आपण, 4 लॉट इथं सेल केलेत 84 ला. देन आता मार्केट बघू शकता परफेक्ट मूव होत आहे, 91, 92 क्रॉस करत आहे. वेट करूया. ज्यावेळेस मार्केट आपल्या बाजूने जाते त्यावेळेस खूप असं पॅनिक मध्ये यायचं नाही, पण छोटे मोठे लॉट, जास्त लॉट असतील तर तुम्ही त्यातले 75 किंवा 50% क्वांटिटी बुक करायला पाहिजे, कारण थोडं काहीतरी काय घेऊन गेलं ना तरच पॉझिटिव्हिटी येते. नाहीतर मग आहे तो प्रॉफिट आपल्या हातातून गेल्यानंतर खूप वाईट वाटतं. त्यामुळे बघू शकता आता 2600चा प्रॉफिट चालू आहे. इम्पॉर्टंट नाही आहे, सध्या इथं सिस्टीम फॉलो केल्यामुळे आपल्याला प्रॉफिट भेटणारच आहे. ही लेवल जर क्रॉस झाली देन मला की मार्केट इथपर्यंत फॉल करू शकतं, इथपर्यंत, ह्या 5th लेवल पर्यंत. इथून मे बी बाउन्स बॅक करेल मार्केट, पण खूप आहे मला की इथपर्यंत येऊ शकतं मार्केट. वेट करूया, बघूया. आज नवीन वर्षाची सुरुवात तर चांगली झालेली आहे. आशा करतो तुम्हाला सगळ्यांची सुरुवात अशीच प्रॉपर सुरू व्हावी. ओके, मी आता कॉस्ट टू कॉस्ट SL शिफ्ट केलेला आहे, त्यामुळं ज्यावेळेस ट्रेड येईल त्यावेळेस ह्याच प्राइसला किंवा थोडं बघून घेऊया आपण. ह्या कॅन्डल छायलाच जी कॅन्डल आहे याच्या क्रॉसिंगला आपण एक्झिट करून टाकूया. 383, 337, 337. या सांगायचे मित्रांनो, हे कॅन्डल क्रॉस झालेलं आहे. हे लोएस्ट व्हॅल्यूम आहे 2.37 आणि ह्याचा जर 37 व्हॅल्यूम आला तरी ते एंट्री एक्झिट करायला हवं आहे आपण. बघूया 237. ओके, 237 या कॅन्डलच्या हायला एक्झिट आहे आता. ओके, ह्या कॅन्डलच्या हायला एक्झिट.
आज पुरतं हा ट्रेड कम्प्लीट झाला आपला. याच्यावर क्रॉस करून व्हॅल्यूम पण इन्क्रीज झालाय. सो हा बाईंग सेटअप आहे. प्लस EMA च्या वरी पण मार्केट आता क्रॉस होऊन क्लोज होईल. 7 ला बाय केलं तर आता प्राइस चालू आहे 76 प्लस 76 चालू आहे. आजची पोझिशन बघूया आपण. मे बी 1000 प्लस असेल किंवा 1500 प्लस. ओके 1800 रुपीज. मूव चांगला कॅप्चर केला होता आपण. हा बघू शकता ऑलमोस्ट एकाच दीड तर रेशो भेटलाय आपल्याला. पण आता इथं बाय साईड सेटअप आहे. सो 137 क्रॉसिंग. इथं बाय साईड आहे सेटअप. इथं बाय करू शकतो पण एसएल खूप मोठा होतोय. 21 पॉईंट एसएल होतोय. टार्गेट इझिली या लेवल पर्यंत भेटू शकते. पण आपला ट्रेड झालेला आहे. भेटूया मित्रांनो उद्या.